टेम्पो ड्राइवर और मुख्तलिफ ट्रांसपोर्ट अफसरान और ट्रांसपोर्ट के तमाम मालिकान, चालक, वाहक वो यहाँ पर मौजूद हैं। वो हुकूमत के खिलाफ किस मौजू पर उनकी मुखालफत कर रहे हैं, हम उनसे पूछना चाहते हैं। जी फरमाइए। आज जो केंद्र सरकार जो हमारे रिक्शा ड्राइवर को उनके टेम्पो ट्रैवल्स वाले मैक्सिकन इस चीज़ को बिहार के लिए जो टैक्स जो केंद्र सरकार जो डाले सो है, ये टैक्स अभी उड़ले बच्चे ताले ना क्यों बोले तो यहाँ पर जो हर एक लिए जो ड्राइवर होंगे मालक हर एक लिए गरीब खानदान से ऐसे है, तो उनका रोजी रोटी का भी मामला है। हर एक रात को हम क्या हुआ ऐसा बोले तो गवर्नमेंट को भरने का पोजीशन आया सो है, तो आने वाले दिनों में जो घर चलाना भी मुश्किल होता है, तो आने वाले दिनों में अकस्मात ये क्या भी टैक्स पीछे नहीं ले तो हमारे पूरे यूनियन की तरफ से पूरा कर्नाटक भर के हम टोटल बंद करके केंद्र सरकार जब तक हमारी मांगे पूरे नहीं करते तब तक अब बंद करते हैं। मैं महबूब नगर बंद देख रहे थे कि मरकजी हुकूमत के खिलाफ सिर्फ कर्नाटक में ही नहीं बल्कि पूरे मुल्क में एक मुखालफत की आग लगी हुई है। देखना चाहते हैं कि इससे कुछ मरकजी हुकूमत के रवैये में फ़र्क आता है या नहीं। इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए आपका शुक्रिया। ಚಾಲಕರು ಹಾಗೂ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಟೆಂಪೋ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ಮಾಲಕರು, ಚಾಲಕರು, ಟಮ್ ಗಾಡಿ, ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಯಾತಕ್ಕೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದದ್ದು ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಸಾಹೇಬರು ಬಂದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಬಾರ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಆಗೈತಿ, ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಮಾಡಾಗೈತಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಗಾಡಿಯ ಬಿಡಿಭಾಗಗಳು ಹೆಚ್ಚಾಗ್ಯಾವು. ಇದರಿಂದ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಈ ಉದ್ಯೋಗಗಳನ್ನ ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಮಕ್ಕಳ ಮರಿ ಶಾಲೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸಹಿತ ರೊಕ್ಕಿಲ್ಲಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಯಾಕೆ ಎಲ್ಲಕ್ಕೂ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ಟೋದ್ರಿಂದ ಈ ರಿಕ್ಷಾ ಉದ್ಯೋಗ ಆಯ್ತು, ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಉದ್ಯೋಗ ಆಯ್ತು, ಮ್ಯಾಕ್ಸಿ ಕ್ಯಾಬ್ ಉದ್ಯೋಗ ಆಯ್ತು, ಎಲ್ಲ ಉದ್ಯೋಗಗಳ ಮೇಲೆ ಕೆಟ್ಟ ದುಷ್ಪರಿಣಾಮ ಆಗೈತಿ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ತಾವು ಮಾಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ಕಂದಾಯ ಟ್ಯಾಕ್ಸ್ಗಳನ್ನು ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರಿಕ್ಷಾಗಳು, ಟೆಂಪೋಗಳು, ಟ್ಯಾಕ್ಸಿಗಳು ಎಲ್ಲವನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಅಲ್ಲ ಇಡೀ ಹಿಂದೂಸ್ತಾನ ತುಂಬ ಕೂಡ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಭಟನೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಈ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಈಗ ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ವಕೀಲರು ಹಾಗೂ ಪ್ರವೀಣ್ ಪಡ್ಕೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೆರ ನಾವು DC ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಡ್ತೇವೆ. ಆ ಮನವಿಯನ್ನು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಮಾನ್ಯ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ, ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆ ಮನವಿಯನ್ನು ಮಾನ್ಯ ಮಾಡಿ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ನಮ್ಮ ಮನವಿಗೆ ಹೋಗೊಡದಿದ್ದರೆ ಇದರ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಬಹಳ ಕೆಟ್ಟ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ ರಿಕ್ಷಾ ಮಾಲೀಕರು, ಚಾಲಕರು, ಟೆಂಪೋ ಮಾಲೀಕರು, ಚಾಲಕರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ವಕೀಲರ ಸಂಘದ ಈ ಹಿರಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ನವಾಬ್ ಸಾಹೇಬರು, ಖಾನಾಪುರ ಲೈನ್ಗಳ ಪಡ್ಕೆ ಸಾಹೇಬರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವು ಜೋಡಣೆ ಮಾಡಿದೆವು. ಈ ಬೆಂಬಲ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ ಎಲ್ಲ ರಿಕ್ಷಾ ಮಾಲಕ್, ಚಾಲಕ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಟೆಂಪೋ ಸಂಘ ವತಿಯಿಂದ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀವಿ. ಈಗ ಪ್ರವೀಣ್ ಗಡ್ಕರಿ जन्म सप्ताह आचन्यवाद बेलगांव जिला मैक्सी कैब संघ अध्यक्ष जो गरीबों के मुंह का निवाला छीना जा रहा है आज, जिनकी ज़िंदगी 3 पहियों पर गुजरती रहती है सुबह से शाम तक, उनके ऊपर तरह तरह के जो है टैक्सेस वगैरह लगा, आप उसके बारे में देखिए। जब से सेंट्रल में केंद्र सरकार भाजपा का जब से आया है तब से एक ना एक ये जो नौटंकी जो कर रहे हैं, एक ना एक जो नौटंकी चला ही रहा है। अब डीमोनेटाइजेशन होने के बाद तो ऐसा है देश का हालत, गरीबों का हालत। पैसा अगर हम भरने के लिए बैंक में जाते हैं तो उसके लिए टैक्स, पैसा अगर हम निकालते हैं तो उसके लिए टैक्स, अगर कुछ खरीदने के लिए कपड़े के दुकान जाते हैं तो उधर टैक्स, ज़्यादा खरीदते हैं तो उधर टैक्स। तो ये टैक्स बढ़ते एक आम आदमी का ज़िंदगी बदतर से बदतर होते जा रहा है, लेकिन इसके बारे में कोई नहीं सोच रहा है। क्योंकि क्या है कि आजकल एक नया ज़माना, नया दौर शुरू हो गया है कि मोदी जी जो करते हैं, जो कहते हैं, जो करने चाहते हैं, उसके लिए उनके जो सारे वक्त जो है वक्त वाहवाही करते जाते हैं। हर एक 3 महीने में इनका नया एक ड्रामा आता है। पहला आता है स्वच्छ भारत, दूसरा आता है योगा भारत, तीसरा आता है स्टैंडअप भारत, स्टार्टअप भारत, चौथा आता है डीमोनेटाइजेशन। ऐसा हर एक 3 महीने में ये मन की बात रेडियो के ऊपर लोगों को सुनाते जा रहे हैं। लेकिन गरीबी है इन लोगों का
नीयत में थोड़ा खोट है। ये लोग बोलते हैं कि भारत देश को कांग्रेस मुक्त बनाओ करके, लेकिन हम कांग्रेस वाले बोलते हैं कि भारत देश को गरीबों से मुक्त करो, गरीबी हटाओ, भूखमरी हटाओ, इससे भारत देश को मुक्त बनाओ करके हम बोलते हैं। लेकिन ये लोग जो केंद्र सरकार है, इनको हम बहरा सरकार बोलते हैं। ना देखने के लिए आँख है, ना सुनने के लिए कान है, बस एक मुंह है जो भी आता है बोलते जा रहे हैं। जो आप लोगों ने जो अभी मेरे हाथ में थमाया कि आप लोगों के ऊपर भी टैक्स ये किए है करके, ये मैं अपने लोकसभा के विरोध पक्ष के नायक अपने खरगे साहब, माननीय खरगे साहब जी को आपका जो भी दिया हुआ ये मनवी पत्र है, आपकी आवाज़ को मैं उन तक ज़रूर पहुंचाऊंगी। और मैं ये चाहती हूँ, ये बेलगाम डिस्ट्रिक्ट का इतना ही, बेलगाम सिटी का इतना ही नहीं, पूरे राज्य में अगर ये आप लोग ये मुहिम चलाएंगे तो इसका आवाज़ ज़रूर दिल्ली तक हम लेके चलें।